तशा पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृहांना आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आज 7 ऑगस्ट 2026. खरं म्हणजे 9 ऑगस्ट 2024ला 8 ऑगस्टला आपल्या सर्वांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते आणि आज 9 ऑगस्टला राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाला येत आहेत. हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण मला अजूनही आठवतं 8 ऑगस्ट 2024ला ज्या वेळेला केशवराव भोसले नाट्यगृह जळीतग्रस्त झालं त्यावेळी आयुक्त होत्या आणि लोकप्रतिनिधीपैकी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पोहोचलो. कळत नव्हतं काय करावं. तातडीनं साहेबांना मेसेज केला. साहेब म्हणले तातडीनं निधी जाहीर कर. माझ्याकडे शिल्लक असलेला 10 कोटी रुपये मी निधी जाहीर केला, पण साहेब म्हणलं निधी जाहीर करून होत नाही. ज्या पद्धतीनं मुंबईला मराठा नाट्य मंदिर असेल, आमचं पुण्याचं असेल, ठाण्याचं रंगनाथन असेल, अशा पद्धतीनं एक वेगळी संस्कृती, एक वेगळं छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं हे नाट्यगृह आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला यावं लागेल. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आग्र्यावरून तातडीनं कोल्हापूरला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी दुपारी 4ला ते आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये यासाठी मंजूर केले. आज त्यावेळी ते तत्कालीन मुख्यमंत्री होते. मला या ठिकाणी कैलासवासी अजितदादा पवार यांचं देखील नाव घ्यावं लागेल. त्यानंतर अर्थमंत्री ते झाले. अर्थमंत्री झाल्यानंतर त्यामध्ये नियोजनमधून हे निधी देण्यात आला, त्यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता. आणि सगळ्यात कळस बसवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर जी काही कामं आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 ऑगस्टला उद्घाटन होत आहेत त्यामध्ये प्रमुख जे काम आहे ते आपल्या सगळ्या कलाकारांच्या, आपल्या सर्वांच्या रंगकर्मियांच्या ज्या भावना ज्याच्याशी होत्या, हे केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं उद्घाटन, त्यानंतर 19 आणि 21/2000ला जो पूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला, हजारो कोटीचं नुकसान झालं, त्यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प, त्याचबरोबर हॉकी स्टेडियम, त्याचबरोबर पार्किंगचं काही आहे, अशा अनेक गोष्टी, म्हणजे रंकाळा केवढा सुंदर झालेला आहे. या सगळ्या गोष्टीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री 9 तारखेला येत आहेत. संपूर्ण महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजण त्यांच्या या ठिकाणी दौऱ्यासाठी उत्सुक आहोत, त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. मी एवढंच सांगेन की कोल्हापूरसाठी आजपर्यंत एवढा कधीही निधी आला नाही तेवढा महायुतीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, कैलासवासी अजितदादा पवार साहेब असतील आणि कोल्हापूरचे अनेक प्रश्न आज जे प्रलंबित होते, मी सातत्यानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतो. काल रात्री 12:30ला मला एक GR प्राप्त झाला, ज्यासाठी मी 2 वर्ष मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. यामध्ये सेवा नियमावली आपली मंजूर झाली आणि जो काही अधिकाऱ्यांच्यावर लोड होता, अधिकारी म्हणजे क्लास 1 to क्लास 4 जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्यामध्ये प्रचंड रिक्त पदं होती. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामावर फार मर्यादा येत होत्या. त्याला मंजुरी काल मिळाली. अशा पद्धतीने KMT कर्मचाऱ्यांची मंजुरी देखील 1-2 दिवसात येईल. अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निर्णय सध्या सुरू आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये हद्दवाढा असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला विकासात पर्यंत घेऊन जाणारे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी करवीरच्या जनतेनं जंगी स्वागत करावं असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो.